अगदी कमी वेळेमध्ये होणारा आज आपण बनवला आहे हरियाली पुलाव। तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे पालक, कोथिंबीर, पुदिना, आलं, लसूण आणि हिरवी मिरची। हे स्वच्छ धुवून बारीक मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्यायची आहे। आता आपण एका पातेल्यामध्ये तूप घेणार आहोत। तूप व्यवस्थित गरम झालं आपण यामध्ये खडे अख्खे गरम मसाले टाकून घेणार आहोत। मसाले तुपामध्ये परतले की आपण त्यामध्ये काजूचे किंवा बदामाचे तुकडे टाकून घेऊया। आवडत नसेल तर नाही टाकले तरी चालेल। आता आपण यामध्ये बारीक चिरलेल्या भाज्या जसे की कांदा, टोमॅटो, गाजर, हिरवी शिमला मिरची, वाटाणे आणि मक्याचे दाणे हे टाकलेले आहेत आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊया। आता हे आपण 5 ते 10 मिनिटं व्यवस्थित परतून घेऊया। भाज्या आपल्या व्यवस्थित परतून झालेल्या आहेत। कांदाही हलकासा गुलाबी झालेला आहे। आता आपण ह्यामध्ये जी पेस्ट वाटली होती ती टाकून घेऊया। आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, पुदिना आणि पालक याची जी पेस्ट होती ती आपण मिक्सरमधून बारीक केली होती। तीच पेस्ट आपण आता ह्यामध्ये टाकून 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायची आहे। आता ह्याला तेल सुटल्यावर ह्याच्यामध्ये आपण कोरडे मसाले टाकणार आहोत। आता तेल सुटलेलं आहे तर गरम मसाला टाकल्यानंतर पुन्हा एकदा आपण ह्या परतून घेणार आहोत। आता तुम्ही बघू शकता आपल्या भाज्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत। आता आपण ह्यामध्ये बासमती शिजवलेला भात टाकलेला आहे। बासमती ऐवजी तुम्ही कोलम किंवा जो रेग्युलर वापरतात भात तोही तुम्ही वापरू शकता। वरतून अर्धा लिंबूचा रस टाकलेला आहे। आता आपण व्यवस्थित हा भात आणि भाज्या सगळं व्यवस्थित परतून घेणार आहोत। भात आणि भाज्या व्यवस्थित परतवल्यानंतर 2 ते 3 मिनिटं पुन्हा आपल्याला मंद आचेवर वाफवून घ्यायचं आहे। झाकण न ठेवता वाफवायचं आहे, कारण आपण भात येथे शिजवलेला वापरलेला आहे आणि भाज्याही आपल्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत। तर तुमच्या आवडीच्या कोशिंबिरी, पापड, लोणचं सोबत तुम्ही हा भात खाऊ शकता। तर अशा प्रकारे आपला हरियाली पुलाव तयार झालेला आहे। अगदी कमी वेळेत आणि झटपट होतो। पाहुणे आले की तुम्ही हा अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये करू शकता। पदार्थ आवडला असेल तर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।